आणि यानंतर महत्त्वाच्या घडामोडींचा घेऊया सुपरफास्ट आढावा टॉप 25 न्यूज मधून। परभणीत 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस, शेती पिकांचं मोठं नुकसान। वाशिमच्या धनज बुद्रुकमध्ये जोरदार पाऊस, धनज गाव परिसरात पाणी, रस्त्यावर आणि काही घरांमध्येही पाणी शिरलं। लातूरच्या निलंगा तालुक्यातील मौजे कलांडी इथे अतिवृष्टीचा तडाखा, पावसामुळे गावचा मुख्य रस्ता वाहून गेला। एबीपी माझाच्या बातमीचा दणका, तब्बल 4 महिन्यांनी अमरावती सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील डॉक्टरांचा पगार खात्यात जमा। दहिसर ते भाईंदर महामार्ग तयार करण्यासाठीचा मोठा अडथळा दूर, येत्या 3 वर्षात हा महामार्ग तयार झाल्यानंतर नरिमन पॉइंट ते मीरा भाईंदर हे अंतर कोस्टल रोड मार्गे केवळ अर्ध्या तासात पार करता येणार। नवरात्रोत्सवानिमित्त मुंबईच्या परळ वर्कशॉपमध्ये देवीची मूर्ती घेण्यासाठी मोठी गर्दी, मोठ्या उत्साहात भक्तांकडून देवीचं आगमन। नाशिकच्या येवल्यातील कोटमगाव जगदंबा माता मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण, मंदिर दर्शनासाठी 22 तास खुलं राहणार। आणि या बातम्यांसोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबायची। ब्रेक नंतर ईस्ट वेस्ट अमोल सोबत पाहत राहा एबीपी माझा।